तर नमस्कार मंडळी, जय गणेश. मी योगेश चेनवणकर, ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर प्रस्तुत गप्पामध्ये तुमचं स्वागत करत आहोत. तर आज माझं बोलू शकतात ना, माझं एक आवडीचं मंडळ मागीचं. म्हणजे कसं, मी मुंबईचं असलं तरी त्या मंडळासाठी तिथे जायला जी मजा असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. म्हणजे एक सकाळी आपण एक 4, 4:30, 5 वाजता उठायचं आणि तिथे जायचं सकाळी त्यांच्या आगमनाला. तुम्ही समजलेच असाल कोणाबद्दल बोलतोय. तर या आपण बोलूया नालासोपारा इच्छापूर्ती मंडळाचे सदस्य वैभव नांदसकर आणि प्रसाद कावत यांचं. दादा नमस्कार. नमस्कार. माझ्या मते इच्छापूर्तीचा पण हा पहिलाच पॉडकास्ट असावा. म्हणजे इच्छापूर्तीचं कसं इतकं मोठं मंडळ, पण इच्छापूर्तीचा इतिहास कोणाला अजून तसा माहीत नाही आहे. मला एक थोडक्यात इच्छापूर्तीचा इतिहास सांगा ना, की या मंडळाची स्थापना कशी झाली. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. मी प्रसाद विश्वनाथ कामत, बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ या मंडळाची मूळ स्थापना झाली ती म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी बाप्पाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी पास्कोल नगर ही आमची वास्तव्यात असणारी सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 1998 पासून आम्ही दरवर्षी सत्यनारायण पूजेचं नियोजन करायचो आणि त्या सत्यनारायण पूजेच्या नियोजनासाठी आम्ही प्रत्येक वर्ष विविध प्रकारचे देखावे त्या ठिकाणी उभारायचो. आणि 2006 साली आम्ही त्या सत्यनारायण पूजेसाठी भीमाशंकराचा डोंगर उभारला होता आणि त्या डोंगरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिकृती आली आणि ती प्रतिकृती आल्याच्या नंतर आपल्या कार्यकर्त्यांनी ती पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांनी तो जो भाग होता गणपती बाप्पाचा त्याला कलरनी पेंटिंग करून प्रॉपर असं त्याचं एक चित्र रेडी केलं. चित्र रेडी केल्यानंतर आम्ही पण बोललो हा काहीतरी बाप्पाचा चमत्कार आहे. म्हणून आम्ही जे आमचे भटजी आहेत जे सालाबादप्रमाणे सत्यनारायण पूजेसाठी येतात त्यांना आम्ही विचारलं की भटजी काका असं असं गणपती बाप्पाची प्रतिकृती आली. तर त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं की गणपती बाप्पाला तुमच्या इथे यायचं आहे. तर त्यानंतर आम्ही सर्व मुलं म्हणजे आज सध्या मंडळाचं 19वं वर्ष आहे. तर आम्हीसुद्धा त्यावेळेला लहानच होतो म्हणजे वयाने 23-24 वर्षाचे. म्हणूनच आपण मूळ अगोदर मंडळाचं नाव जे ठेवलं ते बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ हे नाव ठेवलं. नाहीतर इतर मंडळाची नावं वेगवेगळी असतात. बाळगोपाळ म्हणजे लहान होतो म्हणून आम्ही ते नाव ठेवलं बाळगोपाळ. बट बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळाची ते जे हे झालं मूर्ती आली आपल्या ह्याच्यात, मग आम्ही सर्व मुलं एकत्र आलो. आम्ही अगोदरपासून सर्व राहायला मुंबईच्या ठिकाणी कोणी दादरला, कोणी लालबाग, मी स्वतः खेतवाडीत राहायचो. सर्व आपले जे मंडळातील कार्यकर्ते आहेत ते अगोदर लहानपणी मुंबईत राहायचे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण भाद्रपद महिन्यात न आणता आपण माघ महिन्यात आणूया. तर मग आम्ही भटजी काकांना विचारलं की मग भटजी काकांनी पण आम्हाला समजवलं की माघ महिन्यातला गणपती ह्याचं खूप पावित्र्य जपावं लागतं, पावित्र्य जतन करावं लागतं तुम्हाला. कारण तो गणपती म्हणजे खूप कडक आहे आणि मूळ म्हणजे गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे. भाद्रपद महिन्यात जे गणपती असतात ते आपले लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्वी काळात लोकांना एकत्रित आणण्यासाठी भाद्रपद महिन्यातला गणेशोत्सवाला सुरुवात केली. पण मागी गणेश जयंती ही सहजासहजी कुठे जास्त प्रमाणात साजरा होत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण मागी गणेशोत्सवाला सुरुवात करूया आणि हळूहळू सर्व मुलं आम्ही एकत्र आलो. त्याचबरोबर आमच्या मंडळामधील जे आमचे ज्येष्ठ वडील होते सर्वांचे, त्यांचेसुद्धा आम्ही सल्ले घेतले की बाबा आम्ही असं करायचं नियोजन करतो आहे. तर आम्हाला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वांकडून की नाही, चांगला तुम्ही निर्णय घेत आहे. आणि 2008 साली आम्ही प्रथम मागी गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि ज्यावेळी आम्ही उत्सवाला सुरुवात केली तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. कारण लोकांच्या नजरेत एकच आहे की भाद्रपद महिन्यात जो गणपती असतो तो. तर आम्ही ज्यावेळी लोकांकडे वर्गणीसाठी जायचो त्यावेळेला आम्हाला बोलायचे अरे आता कुठला गणपती, तुम्ही तर हे काय नवीन सुरुवात करताय. मग प्रत्येक घरोघरी आम्ही त्यावेळेला त्यांना समजावून सांगायचो की भाद्रपद महिन्यातला गणपती हा जो आहे तो लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्वी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सुरुवात केलेला गणपती आहे आणि हा माघ महिन्यात जो येतो गणपती तो गणपती बाप्पाचा जन्मदिवस, त्या कारणाने आपण हा गणेशोत्सव सुरुवात करत आहोत. आणि सुरुवातीचे 1-2 वर्ष आम्हाला खूप 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 मेहनत करावी लागली.
त्यानंतर एकदा मंडळाला प्रचिती मिळाल्याबद्दल नंतर आज आपलं मंडळ इतक्या चांगल्या पद्धतीने पूर्ण पालघर जिल्ह्यात, म्हणजे मला सांगताना अभिमान वाटतो की बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ हे एकमात्र मंडळ संपूर्ण पालघर जिल्ह्यात आहे की जे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे. आज आपल्याकडे 7 दिवस पूर्वी आम्ही हा उत्सव 5 दिवसासाठी सुरुवात केलेली अगोदर. नंतर मग लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा जो ओघ आपल्या इथे येण्याचा तो बघितल्याच्या नंतर आम्ही भटजी काकांना विचारलं की बाबा आम्हाला आता अजून 5 वर्ष तर झाली, बट लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला उत्सव अजून पुढे नेण्याचा आमचा विचार आहे. तर ते बोलले तुम्ही बाप्पाची इच्छा, जर बाप्पाने तुम्हाला चांगले विचार दिले तर नक्कीच घेऊन जा. आणि कालांतराने लोक यायला लागली लोकांच्या दर्शनासाठी. नंतर हळूहळू लोकांकडनं आपला जो आज गणपती बाप्पा आहे त्याला इच्छापूर्ती श्री गणेश हे लोकांनी आम्हाला एक हे केलं की तुम्ही या बाप्पाला ही पदवी द्या असं. तर आम्ही पण निर्णय घेतला की जर लोकच आम्हाला म्हणतायत तर हे घ्यायला पाहिजे आम्हाला. तर दादा मला एक सांगा ना की आता कृणाल पाटील आणि इच्छापूर्ती हे एक नातं आहे, पण ते नात्याची सुरुवात कशी झालेली? मूळ सांगायचं झालं तर नात्याची सुरुवात होण्याचं मागचं कारण हे आहे की आम्ही ज्यावेळेला उत्सवाचं नियोजन केलं त्यावेळेला आम्ही सर्व मुंबईत राहणारे असल्याकारणाने आम्हाला मुंबईतील जे मूर्तिकार होते त्यांच्याबद्दल ओघ थोडासा जास्त होता. त्यामुळे आम्ही त्यावेळेला राजन खातू साहेब यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली की आम्हाला तुमच्याकडून मूर्ती घ्यायची आहे बनवून नालासोपाऱ्यासाठी. तर त्यांनीसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. ते म्हणाले या तुम्ही आपण हे करूया. त्यानंतर दिवंगत भालचंद्र गाणार आहेत त्यांची आम्ही भेट घेतली. अजूनही इतर 2-3 मूर्तिकारांची भेट घेतली. भेट घेतल्याच्या नंतर मग आम्ही थोडासा त्या गोष्टीवर विचार केला की आपण जर मुंबईतून नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी मूर्ती घेऊन जायची असेल तर आपल्याला ते खूप लांब पडेल आणि कालांतराने थोडंसं आपल्याला त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण नालासोपारा, वसई, विरार या भागात जर कोण चांगला मूर्तिकार आपल्याला भेटत असेल तर आपण त्याच्या माध्यमातून जर गणपतीची मूर्ती आणली तर आपल्याला ते सोयीस्कर पडेल. म्हणून आम्ही नालासोपाऱ्यात अगोदर 2-4 मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे गणपती बघितले. त्यानंतर वसईमध्ये 2-3 मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे गेलो, तिकडेसुद्धा आम्ही बघितले. नंतर आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला कल्पना दिली की वसई पापडी येथे पाटील बंधू मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे सुद्धा जात, त्यांचेसुद्धा गणेशाच्या मूर्त्या छान असतात. तर आम्ही पाटील बंधूंच्या कारखान्यामध्ये पापडी येथे गेल्यानंतर तिकडे आम्ही सर्व त्यांच्याशी चर्चा केली वगैरे. तर त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये कृणाल पाटील यांचे वडील यांची आमची भेट झाली. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नालासोपारा इथून आलो आहे, आम्हाला गणेशोत्सवाची नवीनच सुरुवात करायची आहे. तर आम्हाला त्यासाठी तुमच्याबद्दल माहिती मिळाली की तुमच्याकडून चांगल्या मूर्त्या घडतात, तर आम्हाला तुमच्याकडून मूर्ती बाप्पाची घेण्याची खूप इच्छा आहे. तर त्यांनीसुद्धा आम्हाला खूप आपलंसं समजून त्यांनी आम्हाला दाखवल्या मूर्ती, आम्हालासुद्धा त्या आवडल्या आणि आम्ही 2008 साली त्यांच्याकडून गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला कुणाल पाटील साहेब हे जे आर्ट्समध्ये शिकतच होते. कालांतराने हळूहळू त्यांना इच्छापूर्तीने काही चमत्कार केला त्यांच्यामध्ये की त्यांनी हळूहळू रस घेतला इच्छापूर्तीची मूर्ती घडवण्यासाठी. आणि त्यानंतर इच्छापूर्तीमुळे कुणाल पाटील आणि कुणाल पाटीलमुळे इच्छापूर्ती हे मंडळ आणि कुणाल पाटील दोघंही इतक्या नावारूपाला आले की आपला गणपती बनवल्याच्या नंतर ते मुंबईतसुद्धा आले. कारण मुंबईतसुद्धा त्यांना इतका चांगला क्रेज मिळाला की इतकी चांगली इच्छापूर्तीची मूर्ती हे जर घडवतात कुणाल पाटील तर आपल्यालासुद्धा यांना संधी द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर लालबाग येथे कुणाल पाटील साहेब यांनी गणरायाच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली. म्हणजे माझा तोच एक हे होता की आता हे सगळं व्हायच्या आधी ना 1 वर्ष विजय खातू साहेबही तुमच्या इथे आलेले त्यावेळेला, तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण एक तर त्यांची ती मूर्ती नाही तरीही ते एवढ्या लांब तिथपर्यंत आले ती मूर्ती बघायला. खातून साहेबांबद्दल सांगायचं तर कसं आमची मूर्ती हळूहळू थोडी फेमस होत गेली. 3-4 वर्षापासून कुणाल पाटीलने जी मूर्ती म्हणजे घडवायला सुरुवात केली त्याची इच्छा होती की त्यांनी एका पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं की मंडळाच्या ID वरती माझी मूर्ती आली पाहिजे.
कारण की तेव्हा आम्ही चिंतामणीचा फोटो टाकला होता आणि सेम चिंचपोकळीचा चिंतामणी अब्दागीर घेतलेला तशी मूर्ती आम्ही दुसऱ्या वर्षी बनवलेली. तर त्याची अशी इच्छा होती की मंडळाच्या आयडी वरती आपला गणपतीचा फोटो आला पाहिजे आणि मग त्यांनी त्या वेगळ्या वेगळ्या मूर्त्या बनवायला चालू केल्या. तर आमच्या मंडळाचे आमचेच एक मित्र संदीप म्हणून आहेत खेतवाडीचे, तर त्यांची मूर्ती खातूसाहेब बनवायची तेव्हा. तर त्यांनी खातूसाहेबांना मूर्ती वगैरे दाखवली की मंडळाची इच्छा आहे की तुम्ही तिकडे यावं, दर्शनाला यावं, गणपती बघावा वगैरे. आणि त्यांनी मूर्ती बघितली तर शेवटी ते कलाकार होते, कलेचा आणि सर्वांचा त्यांना आदर, ते त्यांनी लगेच म्हणजे होकार दिला आणि त्याने ते तयार झाले. आणि ते जेव्हा आले होते 2013 साली मला वाटते खातूसाहेब आलेले आणि कृणाल पाटील पण तिकडे होते. तर कृणाल पाटील आणि खातूसाहेब त्यांनी स्टेजवर वगैरे नंतर गेले, पण पहिले त्यांच्यासोबत उभे राहून त्यांनी मूर्ती कशी बनवली, काय बनवली, याच्यामध्ये काय आहे, हे सगळे ते चर्चा करत बसले. म्हणजे तिथे तो कलाकार आणि एवढा मोठा माणूस आला, आम्ही सर्व त्यांचं स्वागत करतोय, पण ते नाही की थांबा जरा मला मूर्ती बघू दे. आणि ते कुणालशी आणि बोलत आम्ही सगळे मागे उभे आहोत. आणि त्यांनी ते मूर्तीची म्हणजे खरा कलाकार तो, तिकडे त्यांची ती ओळख झाली इच्छापूर्तीच्या चरणी. आणि नंतर मग त्यांचे जे सूर जुळले ते मग ते पुढे कृणाल पाटील आणि त्यांनी ते काय हे सोडलेच नाही. म्हणजे आम्हाला पण बरं झालं की तुमच्या मूर्तीमुळे का होईना आम्हाला मुंबईमध्ये कृणाल पाटील त्यावेळेला मिळाले. हो. हा. आणि खातू साहेबांनी सुद्धा त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुझ्यासारख्या मूर्तिकारांनी मुंबईत सुद्धा येऊन मुंबईतल्या मूर्त्या सुद्धा घडवल्या पाहिजे. त्यावेळी कुणाल पाटील यांनी क्षणभराचाही विचार न करता लगेच खातू साहेबांना होकार दिला आणि खातू साहेबांच्याच आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली त्यांना परळ येथे जे मैदान आहे रेल्वेचं, त्या ठिकाणी खातू साहेबांनी त्यांना जागासुद्धा उपलब्ध करून दिली की ये, तुझ्यासारखा आपला एक मराठी माणूस जर पुढे जातोय, होतकरू मुलगा आहेस तर तू जरूर आमच्या इकडे ये म्हणून. पण नंतर आता हा प्रश्न वैभव तुला विचारतो मी, कारण हा थोडासा आहे ना आपल्या ह्याच्यामधला येतो की आता काला आहे तस्मै नमा, काळानुसार बदलायचंच आहे. तसंच इच्छापूर्तीचं पण हे होत गेलं. म्हणजे पहिली जी मूर्ती होती त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांचंच एक कृणाल पाटीलने अख्खा गणेशोत्सवच वेगळा करून हां हे आता जसं आम्ही बोलतो ना की कृणाल पाटील जशी मूर्तीवर लक्ष देतो प्रभाववरही देतो, पण त्याची सुरुवातच तुमच्यामुळे झाली. तर तेच आहे ना की ज्या वेळेला त्यांनी अशी काही संकल्पना म्हणजे एक दशकची संकल्पना बोलतो ती भरपूर आडवी प्रबळ होती. म्हणजे कधीच कोणी विचार केला नसेल एवढी आडवी प्रबळ, तेवढाच तो गणपतीही क्रॉस होता. तुम्हाला सांग ना की एक तर तुमचं ते कॉर्डिनेशन कसं होतं मूर्तींमध्ये? दशकची मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर ते म्हणजे मंडळाचं 10वं वर्ष. तर आता पूर्वी गणपती बसायचं जे आमच्या पासकोल नगरची जी जागा होती तिथेच फक्त गणपती बसायचा. हळूहळू म्हणजे कृणाल पाटीलने सुरुवात केलेली की बॅकग्राऊंडमध्ये जसे शंकर आले किंवा एक शेष नागाची होती, तर बॅकग्राऊंडमध्ये विविधता द्यायला त्यांनी सुरुवात केलेली. पण दशकची मूर्ती मग त्यांनी कृणाल पाटीलने सांगितलं की मला एवढी एवढी जागा पाहिजे. तर आम्हाला ते बॅकग्राऊंडमध्ये एवढं बसवेल असं माहित नव्हतं की तो काहीतरी प्रॉप्स वगैरे करेल असं. तर आम्ही सांगितलं नव्हतं असं नाही, तसं काय ते कल्पना कृणाल पाटील तेव्हापासून आम्ही ते म्हणजे तो घडवतोय ते, आम्ही त्याच्यामध्ये कधीच काही नाही केलं. मग आम्ही ती बिल्डिंगशी आम्हाला पासकोल नगर म्हणजे नेहमी सहकार्य करत आलं. ते आम्ही बिल्डिंगची भिंत तोडली, आम्ही अर्धा रस्ता अर्धी बिल्डिंग असं करून ते सर्व व्यवस्थित परमिशन घेऊन स्टेज वगैरे केलं. आणि जेव्हा मूर्ती बघितली तर ती मूर्ती जवळजवळ 24 बाय 22ची मूर्ती होती. 24 फूट आडवी आणि 22 फूट उभी. आणि ती आणताना पण आम्हाला प्रभावळ सकट आणायची होती. म्हणजे आमच्या चंदन नाक्यापासून ती आम्ही जेव्हा मूर्ती लावली तेव्हा ती विथ क्रेन लावून मुलांनी चढून वगैरे, कृणालची पण मुलं, आमची मंडळाची मुलं सर्व लावल्यानंतर तेवढा रोड पण नाहीये, त्या रोडच्या पण बाहेर मूर्ती झालेली आहे. मग इकडे जर बिल्डिंग आली तर मूर्ती क्रॉस करा, पुढे आणा, मग इकडे MSCBचा पोल येतोय, मग परत मूर्ती क्रॉस करा, अशी करत 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 ती मूर्ती आम्ही आणली आणि सक्सेस केली. आणि त्या मूर्तीपासून पण मंडळाला म्हणजे एक वेगळं एक वळण म्हण किंवा, आणि ती मूर्ती ते प्रभावाची ट्रेंड मग नंतर मुंबईत आली आणि तेव्हा पण खूप जणांनी आमचं कौतुक केलं. कारण कसं आहे, कारण तुमची विसर्जन किंवा आगमनाला जी गल्ली आहे ती पण भरपूर छोटी आहे. मग ते आत बाहेर नेताना म्हणजे कसं की ते गणपती तो नेणं, मग कारण मला आठवतं ना जेव्हा ती ही होती अमृत आपल्या विषाची जी मूर्ती होती शंकराची, मला आठवते की ती बाहेर काढणं सगळं तो त्रिशूळ बिशूळ काढणं अख्खा वेळ तिथे होतं. मी ते अख्खं बघत होतं की कशी निघते ती ओव्हरऑल. कारण नुसतं गणपती काढणं हा त्यातलं तरी सोपं आहे, पण तो एवढा तो अवाढव्य शंकर काढणं, मग त्यावेळेलाही तसंच होतं एवढं आडवं. हे किती रिस्क फॅक्टर होतं? मग रिस्क फॅक्टर तर बऱ्यापैकी होतं, पण आमच्याकडे जी मंडळाकडे कार्यकारिणीची जी आमची फौज आहे
ते अशा वेळेला प्रत्येक कार्यकर्ता हा पुढाकार घेऊन कामासाठी इच्छुक असतो. तर आपल्या मंडळातीलच सर्व कार्यकर्त्यांनी त्या प्रभावाचे एक एक अवशेष एक एक भाग बाहेर आणून दिले आणि नंतर आपण क्रेनच्या माध्यमातून ते मग एक परत बाहेर फिटिंग केले. अशा पद्धतीने आपण मग ती पूर्ण प्रभाव तयार केली बाहेर विसर्जनाच्या वेळेला. आता एक कोविडमधलंच बोलतो, कोविडमध्ये सगळ्यांचे 4-4 फूट मूर्त्या होते आणि अचानक म्हणजे तुमची त्यावेळेला म्हणजे आम्हाला पण वाटलं की इच्छापूर्ती कृणाल पाटील पण एक छोटी 4 फुटाचीच काहीतरी मूर्ती बनवेल, कारण पहिल्या वर्षी तर लालबागचा राजाच बसला नव्हता. त्याच्यानंतरचा हा पहिला माघी गणेशोत्सव म्हणजे भाद्रपदचा गणेशोत्सव तर नंतर होता. बरोबर. मला एक सांग, मग ती अचानक एवढी आडवी आणि मोठी मूर्ती करणं हे कसं आणि त्यावेळेला भीती नाही वाटली का? ॲक्च्युली सर्वप्रथम आता तुम्हाला सांगायचं झालं तर कृणाल पाटील साहेब जे आहेत ते आजपर्यंत आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नसतं की मूर्ती कशा पद्धतीने घडणार आहे. कारण त्यांची एक इच्छा आहे की एक क्युरिओसिटी माणसांमध्ये एक भावना राहिली पाहिजे की इच्छापूर्ती ही मूर्ती कशा पद्धतीने घडणार आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच इच्छापूर्ती या गणरायाचा दरवर्षी उत्सव असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गणेशोत्सव असतात त्या ठिकाणी त्यांची एक उत्सुकता असते की यावर्षी इच्छापूर्तीची मूर्ती कशा पद्धतीने घडणार आहे. तर त्यामुळे कुणाल पाटील हे आम्हालासुद्धा कधीच सांगत नाहीत की काय एक्झॅक्टली मागची प्रभाव वगैरे असणार आहे. तर ती क्युरिओसिटी ठेवल्यामुळे आम्हाला पण बरं पडतं की काहीतरी अचानक बघितल्यावर आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. नाही, कारण हे का बोललं, कारण त्यावेळेला रूल्सच तेवढे स्ट्रिक्ट होते. बरोबर. मग पोलिसांकडून किंवा असं काही बोलले नाही की एवढी मोठी मूर्ती का आणला? आम्ही तसं रूल्स आम्ही ब्रेकच नाही केला. म्हणजे तसं बघायला गेलं असतं 4 फुटाची परमिशन होती आमची मंडळाची आणि कृणाल पाटील दोघांची तयारी होती. जर मातीची मूर्ती आणायची असेल तर मातीची मूर्ती आपण आणूया 4 फुटाची, कारण की मुंबईचा गणेशोत्सव 4 फुटामध्ये वगैरे झाला होता. त्याच्यामुळे आम्ही पण 4 फुटात आणणं म्हणजे आमची तयारी होती की आपल्याला एवढी मूर्ती आणायची आहे, विसर्जन आपल्याला आपल्या गल्लीत करावं लागेल. हे सर्व झाल्यानंतर कृणाल पाटीलने सांगितलं की मी माझ्या पद्धतीने मूर्ती बनवतो. तर म्हटलं ठीक आहे चालेल. आणि कोणालाच माहीत नाही. आणि जेव्हा ती मूर्ती बनली आणि जे फोटो लीक झाला त्याच्यानंतर एवढे फोन सर्व इतर मंडळांचे, अरे काय तुम्हाला पण. आम्ही म्हटलं आमची मूर्ती तेवढीच आहे, फक्त आम्ही जे बॅकग्राऊंड केलेलं आहे म्हणजे जे डेकोरेशन म्हणा त्याच्यावरती आपला बाप्पा तिथे बसलेला आहे, मूर्ती तेवढीच आहे. आणि ते सर्व म्हणजे ते पार्ट सगळे निघायचे टोटली. म्हणजे कोणी आलं विचारायला किंवा काय तर आपली मूर्ती आणि हे सगळं पार्ट आपण ओपन करू शकतो. आजही जेव्हा आपली मूर्ती कुणाल पाटील घडवतात त्यावेळेला त्याच्या मागची जी प्रभावळ आहे ती पूर्ण डिस्पोजेबल असते. ती आपण विसर्जन करत नाही. फक्त गणरायाची मूर्ती जी आहे ती आपण विसर्जन केली जाते मंडळाच्या माध्यमातून. तर मला एक प्रश्न सांगा, एकाचं उत्तर आहे ना की आता इतकं वर्ष आम्ही इच्छापूर्ती बघतो आहे, तुम्हाला अशी कधी उभी मूर्ती आणण्यासारखी नाही वाटली का? सर्वप्रथम सांगायचं झालं तर गणपती बाप्पा म्हणजे आपल्या अवघ्या हिंदू जनांचं आराध्य दैवत आहे. आणि त्या आराध्य दैवताला आणून आपण 7 दिवस उभं ठेवायचं म्हणजे याबद्दल आम्हाला ती थोडीशी संकल्पना चुकीची वाटते की आपण देवाला आपल्या इथे आणून आपण त्याची इतकी सेवा करणार, इतकी पूजा अर्चा करणार. कारण तुम्ही जर इच्छापूर्तीच्या दरबारात आलात तर सुरुवातीच्या पहिल्या वर्षापासून आपल्याकडे अगदी धार्मिक पद्धतीमध्ये आम्ही देवाची पूजा अर्चा करतो. आमच्याकडे काही ठराविक कार्यकर्ते आहेत तेच गणपती बाप्पाचं पूजन किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीला पावित्र्य जपण्यासाठी हात लावतात. इतर सर्व कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी थोडीशी हे केलेलं आहे. म्हणजे का तर मागी गणपती बाप्पा ह्याचं पावित्र्य जपणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आम्ही निर्णय केला की उभा गणपती आणण्यापेक्षा आपण बैठी स्वरूपातच आणूया. मग तो त्याचं आसन कसंही असो, सिंहासन असो किंवा मागे जसं आपण नंदीवर विराजमान गणरायाची मूर्ती कुणाल पाटील साहेब यांनी घडवली तसं एखादं आसन असून त्याच्यावर बसलेली मूर्ती असावी अशी मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांची. आता जी 14 रत्नाची जी थीम होती मग ती संकल्पना कोणाची, कुणाल दादाचीच की तुमची? ॲक्च्युली आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तसं की कुणाल पाटील साहेब जी मूर्ती घडवणार ही आम्हालासुद्धा क्युरिओसिटी असते. आम्हालासुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत माहीत नसतं की कशा प्रकारची मूर्ती घडणार आहे यावर्षी. तर आम्हालासुद्धा आदल्या दिवशी रात्री किंवा गणपती आणायला आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला ती मूर्ती दिसते. तर ज्यावेळी कुणाल पाटील साहेबांनी कोविडच्या नंतरचाच काळ होता मला वाटतं हा,
की कुणाल पाटील साहेबांनी, कारण कोविडसारख्या अतिशय मोठ्या महामारीनंतर कुणाल साहेबांची ती संकल्पना होती की काहीतरी आपण वेगळं करूया, म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा या उद्देशातून त्यांनी समुद्रमंथन, या समुद्रमंथनाची मूर्ती आपल्या इथे घडवली. त्यानंतर आज एक एक त्यातून जे रत्न बाहेर आले, त्यातील आता रत्न एक एक आपल्या इथे चालू आहेत. कल्पवृक्ष झालं, त्यानंतर हलाहल झालं आपलं, मागच्या वर्षी ऐरावताचं झालं. आता यंदाची सुद्धा क्युरिओसिटी आहे, कारण ते असं नाही आहे की एका पाठोपाठ एक जे रत्न आले ते बनवत आहेत, ते त्यांच्या हिशोबाने एक एक रत्न हे करतात, जेणेकरून आम्हाला पण कल्पना नसते की पुढच्या वर्षी हेच रत्न असेल. तर त्यामुळे मग त्या रत्नाच्या आधारे अजून पुढे 10 वर्ष आपल्याला त्या ह्याच्यातून रत्नांतूनच आपल्याला मूर्ती आपल्या इकडची घडणार आहे. मग माझं थोडंसं त्याच्यावरच होतं की म्हणजे आता समजा की तुम्हाला असं काहीतरी वेगळं करायचं असलं तर असं नाही वाटत होतं की आपण ह्याच्यामध्ये अडकलोय या 14 रत्नांमध्ये? नाही, असं कधी आम्हाला वाटलं नाही, कारण आज कुणाल पाटील सुद्धा इतकं मन लावून आपली मूर्ती घडवतात की आम्हाला सुद्धा कुठेतरी मग त्यांना ते दुखवणं चुकीचं वाटतं की नाही. आज ती व्यक्ती जर आपलं मंडळाचं नाव कुठेतरी मोठं व्हावं, मंडळ कुठेतरी आणखीन चांगल्या नावारूपाने यावं, या उद्देशाने जर ते जर मेहनत करतात तर आपल्याला त्यातून कुठे हे आपण त्यांना रोखणं हे चुकीचं आहे. आता कुणाल पाटील आणि इच्छापूर्तीचं तर नातंच आहे, पण पाटील फॅमिलीचंच अख्खं इच्छापूर्तीबरोबर नातं कसं आहे ते सांगा. आता पाटील कुटुंबियांचं सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे इच्छापूर्तीच्या कार्यकर्त्यांचं त्या इच्छापूर्तीवर प्रेम आहे, तितकंच प्रेम पाटील परिवाराचं सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी, ज्या ठिकाणी इच्छापूर्तीची मूर्ती घडते त्या ठिकाणी कुणाल पाटील यांच्या आईची ती खरोखर म्हणजे एकदम मनातली मूर्ती आहे आपली. तशा तर त्यांच्याकडे बऱ्याच मूर्त्या घडतात, पण इच्छापूर्तीची मूर्ती ज्या ठिकाणी घडते त्या ठिकाणी त्यांनी गणपती बाप्पावर ऊन येऊ नये, किंवा जर अचानक आज केव्हाही आपल्या इथे पाऊस पडू शकतो, तर पाऊस जर आला तर त्याचं पाणी पडू नये म्हणून त्यांनी एक वेगळी शेडच बनवलेली आहे ज्या ठिकाणी इच्छापूर्ती घडतो. आणि त्यांच्या आईचा त्या इच्छापूर्तीवर इतका जीव आहे की आज गेले 18 वर्ष न चुकता पूर्ण पाटील परिवार आपली ज्यावेळेला सत्यनारायणाची पूजा असते, म्हणजे विसर्जनाच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी संपूर्ण पाटील परिवार आपल्या इथे गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. आता वैभव, तुला एक प्रश्न. आता मला सांग ना की एक तू नवीन पिढी बदलास, सांग ना की दोन्ही पिढींमधलं तुमचं बॅलन्स कसं असतं मंडळांमध्ये, आणि त्याच्यानंतर हाच प्रश्न सेम तुम्हालाही. बॅलन्स म्हणजे सांगायचं झालं तर आमच्याकडे खूप म्हणजे कार्यकर्ते बऱ्यापैकी आहेत. तर आम्ही त्यांची एक कमिटी केलेली आहे, म्हणजे आम्ही कमिटी वाईज काम करतो की आगमन विसर्जन, मूर्तिकार, म्हणजे मूर्तिकाराशी कोण बोलेल, कोण संबंध, आगमनशी कोण, विसर्जनाचं कोण बघणार, आमचे मुख्य जे 7 दिवसाचे कार्यक्रम आहेत ते, मग तेव्हा आम्ही ते डिसाईड करतो की इकडे कोण पाहिजे, आपल्याला आगमन विसर्जनमध्ये किती तरुण म्हणजे यंग क्राऊड पाहिजे, कारण की यंग क्राऊड म्हटल्यानंतर एकदम तो सुटला की सुटला, मग त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला कोणतरी आपल्याला एक जबाबदार कार्यकर्ता किंवा आमचे जे जसे सल्लागार वगैरे आहेत कार्यकारिणीमध्ये, तसं कोणीतरी पाहिजे. नाहीतर मग नुसतेच तरुण भरल्यानंतर पण ते तसं नाही, कोणतरी जाणीवपूर्वक किंवा असा एक वरिष्ठ पाहिजे. असं आम्ही करून तो उत्सव बऱ्यापैकी होतो, म्हणजे वेल बॅलन्स होतो की आपल्याकडे तुला जर तरुण पाहिजे तिकडे आपल्याकडे तरुण कार्यकर्ते अफाट आहेत, आणि तेवढेच ज्येष्ठ आणि आपण म्हणू ना म्हणजे एक एक्सपिरियन्स कार्यकर्ते पण तेवढेच आहेत. त्याच्यामध्ये जर आता मूर्तिकाराचं जसं तू विचारलंस की कृणाल पाटील, आणि मग तो पण आमचा एक कार्यकर्ता आणि सभासद आहे. म्हणजे जर तू कृणाल पाटीलच्या घरी जाशील, त्याच्या घरी आमचे पहिल्या वर्षीपासूनचे सभासदचे आय कार्ड त्याने अजून ठेवलेले आहेत, त्याने ते जपून ठेवलेले आहेत. तू कधी त्यांना भेटला विचारलं तर तुला दाखवेल. आणि प्रत्येक वर्षी सभासद म्हणून आमचा कृणाल पाटील म्हणजे एक आय कार्ड त्याचं एक असतं, आणि तो तिथे काम पण करतो का सभासद म्हणून. तो भंडाऱ्याला जेवण वाढणं वगैरे, इव्हन त्यांची पूर्ण फॅमिली येऊन भंडारा घेणार, हे त्यांचं प्रेम आहे इच्छापूर्तीवरचं. त्यांच्या आईचं, वडिलांचं एक वेगळंच नातं आहे. ती मूर्ती त्यांच्या घरात बनणारी मोठी मूर्ती एकच इच्छापूर्ती तिथेच बनते, जिथे पहिल्या वर्षीपासून तो इच्छापूर्ती बनतो तिथेच आपला पाठ असतो, तिथेच तो गणपती बनतो. त्यांनी तो त्याला दिलेला एक मान आहे. तुम्हाला तोच प्रश्न थोडा की असं म्हणजे असं कधी झालंय का की एक जुन्या पिढीला एक वेगळा उत्सव बघायचा होता आणि नवीन पिढीला वेगळा असं? आता खरं सांगायचं झालं तर जसं आता वैभवने तुम्हाला सांगितलं, आमच्याकडे मंडळामध्ये कमीत कमी 250 ते 300
लोकांची आमची एक मजबूत फळी आहे आणि त्यामध्ये आमच्याकडे विविध वयोगटातील कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आमचे आहेत. सिनियर सिटीजनसुद्धा आहेत. आता आम्ही माझ्यासारखे मध्यम वयातील सुद्धा आहेत आणि आज वैभवसारखे तरुण पिढीतील सुद्धा आहे. तर ज्यावेळी आम्ही एखाद्या कार्यक्रमाबद्दल नियोजन किंवा एखाद्या उत्सवातील आपण जे जसं आपल्याकडे महाप्रसाद भंडारा असतो, पहिल्या दिवशी एक महाप्रसाद भंडारा असतो, त्याला जवळजवळ 25 ते 30,000 भाविक भक्त आपल्या इथे महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे 6व्या दिवशी ज्यावेळी सत्यनारायणाची पूजा असते त्या दिवशीसुद्धा जवळजवळ 25 ते 30,000 भाविक भक्त अन्नदान सेवेचा लाभ घेतात. तर ह्या सर्व ज्यावेळी आम्ही कार्यक्रम म्हणजे आता गणपती बाप्पाचं आगमन जर जानेवारीमध्ये आहे तर आम्ही सप्टेंबर महिन्यापासून उत्सवाचं नियोजन कशा पद्धतीने करावं यासाठी आमची मीटिंगला सुरुवात होते आणि त्या मीटिंगमध्ये सुरुवात होताना आपल्या कमिटीमध्ये किंवा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये प्रत्येक वयोगटातील कार्यकर्ते आहेत. कारण काय आज वयस्करसुद्धा असावा, मध्यमवर्गीयसुद्धा असावा आणि तरुण तडफदारसुद्धा असावा. तर असं आमचेसुद्धा मीटिंगमध्ये वादविवाद होतात. काही वेळेला एखाद्या ज्येष्ठांना ते पटत नाही, पण आम्ही सामंजस्याने त्यांना तो मुद्दा पटवून देतो की हे असं आपण का केलं पाहिजे, हे केल्याने चांगलं होईल की हे केल्याने कुठेतरी चुकीचं. मंडळाचं नाव आमचं तर एकच इच्छा असते की मंडळाचं नाव कुठे आपल्याला गालबोट लागता कामा नये मंडळावर. त्यामुळे आम्ही तिन्ही प्रकारच्या वयोगटातील लोक आमच्यात ठेवलेत आणि आमच्यामध्ये असा कोणाचाही राग रुसवा नसतो. आम्ही सर्व एकमताने एक दिलाने एकत्र येऊन त्या इच्छापूर्ती गणरायासाठी 7 दिवस सेवा करतो त्याची. एक सांगा की नॉर्मली सगळ्यात एक पाद्यपूजन पाठपूजन हे असतंच, म्हणजे ते मृत्तिका पूजन होतं, तर ते काय आहे? मृत्तिका पूजन हे असं आहे की ज्या मातीपासून गणरायाची मूर्ती घडणार आहे त्या मातीचं आपण पूजन केलं. आता आज कित्येक ठिकाणी पाद्यपूजन होतं, कित्येक ठिकाणी विविध प्रकारचे ते प्रत्येकाने नावं, पण आम्ही निर्णय घेतला की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण आज जर तुम्ही बघाल तर इच्छापूर्ती आणि बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ आहे हे प्रत्येक वर्षी काही नाही तर काही वेगळ्या स्वरूपाचा देखावा लोकांसमोर दाखवत असते. तर त्याच वेळेला आम्ही विचार केला की आपण पादुका पूजन किंवा पाद्यपूजन न करता आपण मृत्तिका पूजन ठेवूया, जेणेकरून आता त्याच्याने पाय निर्माण होतो, तसंच या मातीपासून सबंध मूर्ती घडते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपण मृत्तिका पूजन करूया. आता कुठलंही गणपतीचं हे बोललं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते गणपती बाप्पाची पूजा. बरोबर. तर मला एक सांगा ना की सामाजिक कार्य तर तुम्ही करताच आहे, पण धार्मिक गोष्टी इच्छापूर्ती मंडळात कसे आहे? आता म्हणजे बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळाची दुसऱ्या वर्षी आम्ही एक ब्रीदवाक्य तयार केलं, धार्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी. आणि हे ब्रीदवाक्य आमच्या प्रत्येक लहान कार्यकर्त्यापासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एक संकल्पना केली की आपण या ब्रीदवाक्याच्या आधारे आता आपलं मंडळाला पुढे न्यायचं आहे. आणि त्या आधारे आम्ही उत्सव ज्यावेळी सुरुवात होतो तर सर्वप्रथम पहिल्या दिवशी ज्या दिवशी गणेश जयंती असते आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. त्या महाप्रसाद भंडाऱ्यासाठी किमान 20 ते 25,000 भाविक भक्त त्या ठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतात. त्यानंतर दुसरा मोठं धार्मिक कार्य म्हणजे अग्नीचा योग पाहून आपल्या मंडपामध्ये मोठा गणेश याग जो सकाळी 8-8:30ला सुरुवात होते ती दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत असतं. त्याचबरोबर सहस्त्रावर्तन जे गणपती बाप्पाच्या नावाने आवर्तनं दिली जातात तो कार्यक्रम असतो. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा आपल्याकडे असते. त्याचसोबत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही गेले 3 वर्ष झाले एक रविवार उत्सव काळात पाहून त्या दिवशी आम्ही मोठं रक्तदान शिबिर त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करतो. आणि त्या म्हणजे आम्ही गेले 3-4 वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला रक्तदानासाठी गणेश भक्तांकडनं जो रिस्पॉन्स मिळतो तो पाहून आम्हाला खूप आनंद होतो की आज रक्तदान म्हणजे हे खूप मोठं दान आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे आज 4 व्यक्तींचा जीव वाचू शकतो.
त्यामुळे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं आयोजन असतं. 6व्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असते. त्या दिवशीसुद्धा परत अन्नदान सेवेचा कार्यक्रम असतो. त्यावेळेलासुद्धा 20 ते 25,000 भाविक भक्त महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ आपल्या इथे घेतात. आणि शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस, ज्या दिवशी गणरायाचं विसर्जन असतं. मग त्या ठरलेल्या सर्व कार्यक्रमांच्या हिशोबाने आपण ते विसर्जनाचं सुरुवात करतो. त्या विसर्जनापर्यंत आलंच आहे. तर आता मी परतच आम्हाला ते गुलाल माहिती आहे, म्हणजे नरे पार्क असेल, गणेश गल्ली असेल किंवा लालबागचा राजा असेल, मग बोलतात नाही त्या तिघांचं मिळून जेवढं गुलाल होतो ना तेवढं तुम्ही त्या गल्लीतून बाहेर येईपर्यंत मी शूट, कारण मला आठवतं मी शूट करत होतो तर एवढा गुलाल तो गणपतीच त्या गुलालामध्ये गायब झाला. परत एक वर्ष आठवते ती पुष्पवृष्टी होती, अशी ती स्लो हे केलेलं ना तुम्ही, म्हणजे भरपूर काय काय होतं. एक वर्षी ती आडवी अशी केलेली, मग एवढं गुलाल म्हणजे आता कसं माघीमध्ये आहे ना तेवढं असं गुलाल म्हणजे जेवढं अनंत चतुर्दशीला करतो ना तेवढे माघीमधले कुठले करत नाहीत. आता हे तुमच्या इथे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त गुलाल हे केला जातो आहे. तर हे कसे सगळे पोरं हे करतात काय, म्हणजे काय ओव्हरऑल सांगा ना मला या सगळ्या गोष्टी. तर गुलालाचं म्हणशील तर गुलालाचं कसं असतं की विसर्जनाच्या दिवशी म्हणजे आदल्या रात्रीपासून तयारी चालू होते की उद्या विसर्जन आहे, आपल्याला काय करायचं आहे, कार्यकर्त्यांचं पुष्पवृष्टी कुठे लावायची आहे, मेन रोडला आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे, कुठे आपल्याला हार लावायचे आहेत, मेन गेटचे हार आहेत, ते सर्व चालू होतं. मंडळाचा गुलाल असतो, इतका किलो मंडळ गुलाल आणणार आहे, मग आम्ही 4 जण आपण 4 एवढा आणू, मग काही आमचे टीम आहेत ते आपण एवढा आणू तेवढा आणू. आणि जसं तुला पहिलंच सांगितलं की आम्ही मूळचे लालबाग, मी आता करिरोडमध्ये म्हणजे मोठा झालो, तिकडचा गणेशोत्सव बघितलेला आहे, हे सगळे गिरगाव मधले, म्हणजे आमच्यावरती गिरगाव, लालबाग आणि परळ हे सगळे गणेशोत्सवाचे संस्कार झालेले मुलं आहेत, सर्वच मुलं. ते गुलाल वगैरे तो ते गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि ते सगळं मिळून मग ते विसर्जनाला एकदम म्हणजे असं आम्ही कुठे कम्पेअर कोणाशी केलं नाही की इथे एवढा गुलाल वगैरे, आपल्याला तो गुलाल उडवायचा आहे, गणपतीला एकदम आनंदात निरोप द्यायचा आहे. आणि गणपती जाताना म्हणजे खरं तर दुःखाचा दिवस आहे तो, पण एक आनंदामध्ये त्याला आपल्याला एक निरोप द्यायचा. 7 दिवस आपल्याकडे राहिलेला आहे आणि तेवढं एन्जॉयमेंट सगळीच मुलं ते सर्व. कारण मला असं गेल्या वर्षी पण तो होता ना मेन गेट पर्यंत तो गणपती आणला आणि ते दोन्ही साईडनी जे हे उडवलं ते सिलेंडरच्या ह्याच्यानी, तो एवढं वेगळं ते बघण्यासारखं. कारण इच्छापूर्तीला हे असं पण कधी बघितलं नव्हतं की असं तो मेन गेटवर एवढंही प्रॉपर. नाही ते सुद्धा खूप छान झालेलं. आणि ते मला वाटतं तुझा व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला होता, म्हणजे दोन्ही साईडने आम्ही ते ठरवलेलं की असं आपण करूया. आणि ते एकत्रच ती पुष्पवृष्टी सुद्धा इतकी सुंदर पडली आणि त्याच्यानंतर ते 2 साईडने ब्लास्ट वगैरे ठेवलेले आणि तो खूप व्हिडिओ पण व्हायरल झाला. आणि ते आम्हाला सुद्धा जसं पाहिजे होतं तसं ते झालं होतं. कारण माझं पण तेच होतं, मला काय वाटलं की फार फार तर तो एका साईडनेच गुलाल, मला पण माहित नाही, मी पण तो ट्रायपॉड वरतीच घेतलेला. आणि ज्या वेळेला तो हे झाला मग पुढच्या वेळेला मी फक्त असा होतो, तो काही शूट करतोय मलाही माहित नाही. पण ती आता तू बोल मला पण माहित नाही, पण ते सुंदर त्यावेळेला ती शूट झालेली ती व्हिडिओ. नाही आता कसं आहे या गोष्टी ऍक्च्युली तुमच्या माध्यमातून इथपर्यंत म्हणजे येतात, कारण की तेव्हा आमचे कार्यकर्ते इतके बिझी असतात की आता मला वाटतं गेले 5 ते 7 वर्ष आमच्यापैकी कोणता मुलगा आगमन किंवा विसर्जन मध्ये नाचलेला मी बघितला नाहीये किंवा आम्हाला स्वतः नाचता नाहीयेत. कारण की मॅनेजमेंट मेन तर आमचा मुख्य रस्ता असल्यामुळे म्हणजे वसई विरारला जोडणारा मुख्य रस्ता आहे, त्याच्यामुळे आम्हाला गाड्या बंद करून चालत नाही. आम्हाला 1 साईड जरी ठेवलं तरी ते 1 साईडला आमची मुलं कंटिन्यू राहून त्या गाड्या सोडणं आणि भरपूर भक्त येतात. म्हणजे मला आठवतं एकाने पोस्ट केलेलं भरपूर वेळ, मला नाव नाही माहिती, की आगमनात भासे चिंतामणी, विसर्जनात दिसे लालबागचा राजा. म्हणजे अशी काही वाक्य म्हणजे त्यांनी दिलेली, एक मुंबईचा फोटोग्राफर, आणि त्यांनी ते मस्त 2 फोटो टाकून म्हणजे आपण या लेवलला करतोय. लालबाग परळशी कम्पेअर होऊच शकत नाही. तिथला गणेशोत्सव आणि ते कोणच कम्पेअर नाही करू शकत. पण लोक आम्हाला ते पदवी देत आहेत किंवा आमच्याबद्दल इतकं चांगलं बोलतात की अभिमानासारखं आहे. आपल्याला जे जमतंय, आम्हाला जे करता येतं ते आम्ही करतोय. आणि आज म्हणजे सोशल मीडिया म्हण किंवा तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. मला की पोलिसांबरोबर मग कोऑर्डिनेशन कसं असतं त्यावेळेला? पण आमची वेगळी एक कमिटी आहे, पोलिसांशी कसं कोऑर्डिनेट करायचं ती एक टीम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रसाद कामत वगैरे म्हणजे हे लोक आहेत सर्व, ही चर्चा करून. आणि आता आम्हाला पोलीस पण खूप चांगलं सहकार्य करतात. मागच्याच वर्षी आमच्याकडे जे आमचे मेन CP साहेब वगैरे आलेले, त्यांनी उत्सव बघून त्यांचा बाईट त्यांनी आम्हाला दिलेला, म्हणजे माईकवरती आमच्या मंडळाच्या,
की एवढा चांगला उत्सव तुम्ही करताय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर करताय, मी स्वतः तुम्हाला 4 लेडीज पोलीस आणि 4 जेंट्स पोलीस आसपासनं इथे मंडपात ठेवते. आणि त्यांनी तो उत्सव बघून तिकडे आम्हाला 4-4, 8 पोलीस त्यांनी तिकडे आम्हाला दिले होते त्यावेळेस. आता आपल्या मंडळाची सुद्धा आज गेले 18 वर्ष 18 वर्ष. वसई विरार शहर महानगरपालिका असो, पोलीस दल असेल, फायर ब्रिगेड असेल, या सर्वांचं आमचं आणि त्यांचं बॉन्डिंग इतक्या छान पद्धतीने आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आज आगमन मिरवणूक असो, विसर्जन मिरवणूक असो किंवा 7 दिवसांचा जो उत्सवाचा कालावधी आहे, ज्याप्रमाणे आवाजाचा नियम असतो, रात्री 10 नंतर बंद, रात्री 10 नंतर आम्ही आवाज त्या ठिकाणी करत नाही. त्यानंतर जे आता वैभवने सांगितल्याप्रमाणे आगमनाच्या वेळेला ज्यावेळी वाहतुकीची कोंडी होते, आमचे सर्व कार्यकर्ते वैभवने सांगितल्याप्रमाणे की मिरवणुकीमध्ये दंग न होता अगोदर वाहतुकीला मार्ग करण्यासाठी सर्व आपले कार्यकर्ते झटत असतात. त्यानंतर थोडेसे कोणाला काही करमणूक करता आली तर तो त्या मिरवणुकीमध्ये जाऊन करतो. बट मला मंडळाच्या वतीने मी या सर्वांचे आभार प्रकट करीन. म्हणजे माझी वसई विरार शहर महानगरपालिका, नालासोपारा वसईमधील पोलीस दल, त्याचबरोबर ट्रॅफिक आपलं फायर ब्रिगेड असो, या सर्वांचं खूप चांगल्या प्रकारे मंडळाला सहकार्य असतं. आणि आम्ही उत्सव साजरा करत असताना प्रत्येकाशी ज्यांना ज्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे तो मान सन्मान त्यांना दिला जातो मंडळाकडून. आणि मंडळाचं आणखीन एक तुम्हाला वेगळं वैशिष्ट्य सांगेन म्हणजे आज मीही कुठे असं पाहिलं नाही, पण आम्ही प्रत्येक वर्षी एका इसेन्शियल सर्व्हिसमधील जे लोक आहेत त्या लोकांना, त्या घटकांना मंडळामध्ये बोलवून त्यांना उपरणं, श्रींचं उपरणं देऊन त्यांचा आदर सत्कार करतो. सुरुवातीपासून आम्ही एक करत आलेलो आहोत, म्हणजे आपले सफाई कामगार, त्यांना कोण जास्त हे करत नाहीत, पण आम्ही सफाई कामगारांना बोलावून त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. 2022 साली ज्या वेळेला आपला आझादी का अमृत महोत्सव होता, त्यावेळेला आपल्या इथे जवळजवळ 80 ते 100 निवृत्त सैनिक आणि सध्या जे कामावर असणारे सैनिक, असे जवळजवळ 100च्या आसपास भारतीय सैनिक आपले आले होते आणि वीरपत्नी होत्या. त्यांनासुद्धा आम्ही त्यावेळेला एम्ब्लॉम, हे आपलं जे 4 सिंहाचं हे आहे सिम्बॉल, त्याचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. कारण ते आज बॉर्डरवर आहेत, त्यामुळे आपण इकडे शांतपणे राहतो आहे. त्यानंतर पोलीस दलातील सुद्धा घटकांचा, आम्ही पोलीस दलातील लोकांचा सुद्धा आदर सत्कार केला आहे. मागच्या वर्षी आम्ही फायर ब्रिगेड, हे सुद्धा एक आपल्यासाठी इसेन्शियल सर्व्हिस आहे, तर त्यांना बोलवून त्यांचा आदर सत्कार केला. यंदाच्या वर्षी आम्ही पत्रकारित जे काम करणारे आहेत, जसे पेपर विक्रेते आहेत, न्यूज मीडियावाले आहेत, त्या सर्वांना बोलवून त्यांचे आदर सत्कार करणार आहोत. कारण कसं आहे, आपण जर बघितलं तर इतर ठिकाणी मान्यवरांचाच फक्त आदर सत्कार केला जातो, बट या खालच्या घटक ह्याच्यामध्ये काम करणाऱ्यांना सहजासहजी कोण तेवढं मान दिला जात नाही. तर मंडळाची आपली ती एक संकल्पना आपण कित्येक वर्षापासून राबवत आलेलो आहोत. तर वैभव, तुला आता एक प्रश्न, कारण तू इकडचाच होता लालबागमधला, नालासोपारा, इच्छापूर्ती आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली, मला हे नातं सांगणार, हे कसं कुठून आलं? हे नातं म्हणजे तसे मित्र आहेत गणेश गल्लीमध्ये आपल्या परिवारामध्ये, म्हणजे आपले तसे ओळखीचे वगैरे होते. पण मला आठवतं की मंडळाच्या दुसऱ्या वर्षीपासून त्यांनी व्हिजिट करायला, तेव्हा काय आपलं नाव नव्हतं, म्हणजे इतकं मंडळाची मूर्ती पण फेमस नव्हती, पण ते यायचे. त्यांचं नातं खरं तर मी सांगेन, मला जेव्हा जेव्हा गरज पडली, म्हणजे तू सोशल मीडिया म्हण, आज मुंबईचा राजा मंडळ काय लेवलला आहे, काय काय लेवलला काम करतं, आणि खरोखर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एक आहे. गणेशोत्सवाला त्यांनी एक योगदान दिलेलं आहे. पण त्यांना मी जेव्हा जेव्हा कोणता, आम्ही मंडळाने कुठला पण प्रश्न विचारला किंवा कधी कुठे मदत लागली, तर स्वतःहून समोरून फोन करून त्यांनी कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत की तुम्ही इकडे जा, ही गोष्ट करा. म्हणजे त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच आहे. आणि त्यांची व्हिजिट ही आमच्यासाठी, म्हणजे आज गणेश गल्लीवाले येणार आहेत म्हटल्यानंतर आमची सर्व मुलं असतात तिकडे, सगळे कार्यकर्ते उभे राहणार नाही, आणि ते वेगळं प्रेम आहे गणेश गल्लीबद्दल. आमच्या मुलांना पण आपुलकी आहे, आणि आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा सुद्धा ते आम्हाला प्रत्येकाला मान सन्मान देतात, म्हणजे आल्यानंतर सुद्धा. आणि त्याच्यामध्ये स्वप्नील दादा वगैरे आहेत जे मंडळाचे, त्यांनी एकदा आपल्याकडे व्हिजिट केली होती,
त्यांनी गणेशोत्सव बघितला. म्हणजे येताना वगैरे ते सर्व संजय काका म्हणजे जेवढे त्यांचे पदाधिकारी आहेत सगळे आले होते, दरवर्षी येतात. तर त्यांनी बाईट देताना असं सांगितलेलं की आमची इच्छा होती की इच्छापूर्तीला यायचं, ती इच्छापूर्तीने पूर्ण केली, पण आम्ही येताना इथपर्यंत आल्यानंतर आम्ही आमच्या उत्सवात गेलो. तर ते आम्हाला एक अभिमानास्पद होतं की त्या लेवलला म्हणजे गणेश गल्लीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी येऊन सांगतायत की तुमचं हे सगळं वातावरण बघून आम्ही आमच्या उत्सव काळात गेलो किंवा आम्हाला उत्सवात आल्यासारखं वाटलं, म्हणजे आपण एक कुठेतरी चांगलं काम करतोय आणि ते लोकांना आवडतंय. आणि मी पण आता या सुरुवातीला तेच बोलले की आमचं पण आता शनिवारी आगमन आहे, पण आठवड्याआधीच आमचं प्लॅनिंग सगळं चाललेलं आहे की ह्या वेळेला उतरायचं, ही ट्रेन पकडायची. म्हणजे बोलतात ना आता काय काय गोष्टी आहे ना, हे अख्खं प्लॅनिंगच चालतात. जसं गणेश गल्लीचं एक रक्तदान शिबिर सारखं हे असेल किंवा हे आपलं हे चिंतामणीचं आगमन, तसं एक इच्छापूर्तीचं आता झालंय की आमचं तो एक अख्खा बोलतो ना हा प्लॅनिंग की हा गणपती इथे जायचंच. पण आता काय काय वेळेला कसं होतं माहितीये का, एक काय काय वेळेला अति उत्साही काही जण असतात की जे फर्स्ट लुकच्या नादामध्ये तो गणपती अपूर्णच हे टाकतात. त्याच्यामध्ये एक पोस्टही टाकलेली तुम्ही, तर ते मला सांग ना की त्यांना काय मेसेज देशील? नाही, असं करू नये. आता काय आहे ना, म्हणजे सोशल मीडियामध्ये सर्व म्हणजे तू आहेस, तुझ्यासारखे अनेक जण आहेत, त्यांच्यामुळे गणेशोत्सव हा लोकांपर्यंत पोहोचतो. पण एखाद्या मंडळाची आणि मूर्तिकाराची जी मेहनत असते, म्हणजे एक मूर्तीचं फर्स्ट लुक द्यायला तू क्लिक केलं, पोस्ट केलं, त्याच्यासाठी तुला 4 ते 5 सेकंद लागतात. बरोबर. पण तो माणूस किंवा कृणाल पाटील, आपण आपल्या मूर्तीबद्दल बोलूया, तो महिनाभर त्या मूर्तीवरती काम करतो. महिन्याच्या वरती ते सगळ्या गोष्टी बनवणं, घडवणं आणि कोणीतरी येऊन कुठून तरी गपचूप फोटो काढून ते म्हणजे ती पूर्णच मजाच निघून जाते. आता जसं प्रसाद दादांनी सांगितलं की ती मूर्ती आम्हाला पण माहित नसते की कशी आहे, कारण की मंडळाचा कृणाल पाटील वरती विश्वास आहे. पण कोणतरी कुठल्या तरी लाईकसाठी गणपतीचे अर्धवट फोटो किंवा अर्धा हात लावलेला आहे, हात लावलाच नाहीये, मग हे रत्न आहे, हे सगळ्या गोष्टी कृणाल पाटील आणि त्यांचा भाऊ या गोष्टी तिथे होऊच देत नाही. त्याच्यावरून अनेक वेळा तिथे वादविवाद सुद्धा होतात. त्याच्यामुळे मग आम्हाला एक मंडळाला एक अशी पोस्ट टाकावी लागली, म्हणजे मनात नसताना पण की कृपा करून आजपर्यंत इच्छापूर्तीचा कुठे कधी लीक नाही झालाय. कारण की अशा गोष्टी करताना मी तर म्हणेन की कधी कधी सामदाम दंडभेद सर्व वापरून या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की हे करू नका. मूर्ती जेव्हा म्हणजे पोस्ट टाकेल त्याच्यानंतर सर्वांचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही 24 तास मंडपात कधीही या, आगमनाला कधीही या, तुमचं स्वागत आहे. पण गणपती येईपर्यंत, आगमनापर्यंत या गोष्टी कोणी करू नये. एक काही लाईक्स तुम्हाला भेटतील, पण ते तुमचं नाव मला वाटतं की नाही खराबच होणार आहे, किंवा मंडळाचं नाव कुठेतरी तुम्ही खराब करताय. तर तसं करू नये म्हणून आम्ही ती एक पोस्ट टाकली होती. तर मला सांगा ना की दादा, यावर्षीचं आगमनाचं नियोजन आणि कसं असेल? आगमनाचं नियोजन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक म्हणजे उत्सवातील प्रत्येक कार्यक्रमाचे जे नियोजन आहे त्याची आम्ही एक टीम वर्कमध्ये काम करतो. प्रत्येक कार्यक्रमासाठी एक टीम आहे. तर शनिवारी आता 17 तारखेला बाप्पाचं इच्छापूर्तीचा आगमन सोहळा आहे. सकाळी 9 वाजता KP आर्ट्स वसई पापडी येथून याला सुरुवात होईल मिरवणुकीला. साधारण संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नालासोपारा येथील चंदन नाका येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्याचमध्ये नालासोपारा फायर ब्रिगेड जे आहे त्या ठिकाणी आपला तो मार्ग आहे, त्या ठिकाणी आपला कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर 4 वाजता चंदन नाका येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. रात्री 10 वाजेपर्यंत गणरायाचं मंडपामध्ये आगमन होईल. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आणि आपले जे काही सर्व सहकारी असतील, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या मंडळाला आज इतक्या मोठ्या थरावर नेत आहे, तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे की आपण 17 तारखेला आगमनाच्या वेळी सर्वांनी यावे व चांगल्या प्रकारे आगमनाची आपण मजा घ्यावी त्या ठिकाणी. नक्कीच येऊ. आम्हाला अजून एक प्रश्न जाता जाता, हा दोघांमधलं कोणीही द्या. नॉर्मली आपण म्हणजे असं आगमन बघतो ना तेव्हा फक्त एक मोठी मूर्ती असते. तुमच्या आगमनाला दोन्ही मूर्ती म्हणजे पूजेच्या मूर्तीचंही आगमन होतं, त्यामागचं कारण काय मग? आता बाप्पाचं आगमन म्हटल्यानंतर आमच्याकडे कसं असतं की सर्वच उत्साही असतात, आमच्या महिला भगिनी वगैरे. ते तेव्हा आमची एक लहान मूर्ती जी आहे ती आम्ही पालखीतनं आणतो. म्हणजे आमच्या मंडळाची पालखी आहे,
तर आपण जेव्हा एखादा देव आणतोय आपण तो आपण पालखीतना खांद्यावरना, मग ते पालखी जे धारी असणार त्यांचा गणवेश तो तसा सदरा, लेंगा, टोपी, आणि जसं मी सांगितलं की आम्ही पावित्र्य जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मूर्ती आमच्याकडे आल्यापासून ते मंडपात ठेवल्यानंतर ते पूर्ण विसर्जनपर्यंत जितकं जास्तीत जास्त पावित्र्य जपलं जाईल. मग त्याच्यामध्ये आगमनामध्ये पण सुद्धा आम्ही ती लहान मूर्ती मोठी मूर्ती एकत्र, मूर्तीजवळ कोणी नाही, फक्त आमचे कार्यकर्ते, आणि आल्यानंतर मग ते ओवाळणी वगैरे त्या सगळ्या बायका वगैरे, त्याच्यामुळे आम्ही ते दोन्ही मूर्ती एकत्र आणतो. एकदा देव म्हणजे जेव्हा आपण आणतोय तो फक्त आपण म्हणजे असं जसं एक धांगडधिंगा वगैरे तो प्रकार नाही, जे देव आणतोय तसं आपण आणतो. त्याच्यामुळे दोन्ही मूर्ती एकत्र आणतो आणि तेवढ्या पावित्र्यपूर्ण वातावरणात आणतो. आणि आणखीन एक गोष्ट मी मुद्दाम आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपल्या इच्छापूर्ती गणरायाचं ज्यावेळी आगमन असतं त्यावेळी संपूर्ण नालासोपारा एक उत्साहामध्ये असतो. म्हणजे ज्यावेळी आपण दिवाळीसारख्या सणाला जसं उत्साहित असतो त्याच पद्धतीत नालासोपाऱ्यातील जनता, तसंच उत्सव काळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या इथे उत्सव काळामध्ये हैदराबाद, बेंगलोर, कोल्हापूर, सातारा, सुरत या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणीवरून भरपूर भाविक भक्त त्या ठिकाणी गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. त्याचप्रकारे आगमनाच्या वेळेला आमच्या मंडळाचे महिला मंडळसुद्धा आहे मंडळामध्ये, तर त्यांच्याकडून इतका त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद असतो त्यांच्यामध्ये की रांगोळी काढणं म्हणा, बाप्पाला आरती ओवाळणं म्हणा, विविध प्रकारचे त्या ठिकाणी दिवे पेटवून बाप्पाचं आगमन आहे, कोणी मिठाची रांगोळी काढतो. तर म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो की आपण सर्वांनी आगमनाच्या वेळी यावे आमच्या नालासोपारा या ठिकाणी, आणि त्या आगमन सोहळ्याचा आनंद तुम्ही सुद्धा आमच्यासोबत घेतलात तर आम्हाला खूप आनंद होईल. तर धन्यवाद, तुम्ही इतका आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया इच्छापूर्तीच्या आगमनाला शनिवारी. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आमच्या मंडळाचं आमंत्रण पत्रिका आहे. तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा.